नमस्कार मित्रांनो, विद्यानिकेतन क्लासेसच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 1.2. मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपण पाहिलं होतं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन कशाला म्हणायचं व सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व करण्याच्या दोन मेथड्स आपण अभ्यासले होते, एलिमिनेशन मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथड. जर मित्रांनो तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आधी तो व्हिडिओ तुम्ही पहा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण आता एक नवीन पद्धत अभ्यासणार आहोत, ज्या पद्धतीच्या सहाय्याने आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनचं जे आहे ते सोल्युशन फाइंड आउट करू शकतो. तर ती पद्धत आहे मित्रांनो ग्राफिकल मेथड. तर या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की ग्राफच्या मदतीने किंवा आलेखच्या मदतीने आपण एक सामायिक रेषीय समीकरणे मीन्स सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन कशा प्रकारे सॉल्व करू शकतो. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व करण्याआधी आपण थोडीशी बेसिक्सची माहिती जी आहे ती घेऊया ग्राफिकल मेथडविषयी, की ग्राफच्या पद्धतीने किंवा ग्राफच्या मदतीने आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन जे आहे ते कशा प्रकारे सॉल्व करू. यासाठी काही ॲक्टिव्हिटी जे आहेत किंवा सॉल्व एक्झाम्पल्स जे आहेत ते तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला दिलेले आहेत, जे आपण अभ्यासल्याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल. ज्यामध्ये पेज नंबर 8वर एक एक्झाम्पल आहे, ज्यामध्ये एक इक्वेशन मित्रांनो आपल्याला दिलेली आहे. इक्वेशन आहे 5x - 3y = 1. मित्रांनो, ही इक्वेशन आहे 5x - 3y = 1. या इक्वेशनमध्ये जर आपण मित्रांनो एक्सच्या ठिकाणी जर x जर आपण 0 ठेवलं तर आपल्याला y ची व्हॅल्यू काय मिळते -1/3 आणि xy चे कोऑर्डिनेट्स काय मिळतात आपल्याला 0, -1/3. अशाच प्रकारे आता मित्रांनो आपल्याला जर यासाठी ग्राफवर हा कोऑर्डिनेट दाखवायचे 0 अँड -1/3, तर -1/3 हे जो काही नंबर आहे तो आहे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल. आता अशा प्रकारचे नंबर ग्राफवर दाखवत असताना आपल्याला ते सहज शक्य होत नाही किंवा सहज आपल्याला ते ग्राफवर दाखवता येत नाहीत. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला इक्वेशन दिली असेल, ज्यावेळेस आपल्याला ते इक्वेशनचे काय करायचं ऑर्डर पेअर म्हणजे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड करायचे, त्यावेळेस अशा प्रकारचे नंबर्स आपण कन्सिडर केले पाहिजे, जेणेकरून आपला जे नंबर आहे किंवा जे पेअर आहे ती काय मिळेल इंटिजर्स मिळेल, म्हणजे ती पूर्णांक संख्या असेल जे आपण सहज काय करू शकतो ग्राफवर ते प्लॉट करू शकतो किंवा ते आपण ग्राफवर दाखवू शकतो. मित्रांनो, त्यानंतर पेज नंबर 9वर देखील एक एक्झाम्पल जे आहे ते आपल्याला सॉल्व करून दाखवलेलं आहे, ज्याचे इक्वेशन्स आहेत. एक्झाम्पल नंबर आहे क्वेश्चन नंबर 3. इक्वेशन्स आपल्याला दिलेले आहेत मित्रांनो x + 2y = 4 आणि दुसरी इक्वेशन आहे मित्रांनो 3x + 6y = 12. आता इक्वेशन सॉल्व केल्यानंतर याचे कोऑर्डिनेट ज्यावेळेस आपण मित्रांनो घेणार, सॉल्व करून दिलेलं तुम्ही बघू शकता बुक्समध्ये, त्यावेळेस ह्या इक्वेशन सॉल्व केल्यावर याची जी लाईन आहे दोन्ही इक्वेशनची एकच सिंगल लाईन मिळते. मग अशी लाईन्स किंवा एक सिंगल दोन इक्वेशनसाठी एक सिंगल लाईन्स कधी मिळते किंवा इथे ती लाईन काय मिळाली तर मित्रांनो ज्यावेळेस रेशो ऑफ कोएफिशियंट ऑफ x आणि रेशो ऑफ कोएफिशियंट ऑफ y आणि रेशो ऑफ कॉन्स्टंट टर्म्स हे ज्यावेळेस काय असेल कॉन्स्टंट असेल, त्यावेळेस दोन इक्वेशन्स असेल आणि दोन्ही इक्वेशनची काय मिळते आपल्याला एक सिंगल लाईन मिळते. सपोज इथे लक्ष द्या, आता रेशो ऑफ कोएफिशियंट ऑफ x, इथे एक्सचा कोएफिशियंट किती आहे 1, इथे किती आहे 3, याचा रेशो काय झाला रेशो ऑफ कोएफिशियंट ऑफ x झाला 1/3. त्याचप्रमाणे रेशो ऑफ कोएफिशियंट ऑफ y, इथे yचा कोएफिशियंट किती आहे 2, इथे किती आहे 6, याचा रेशो किती येईल 1/3 आणि कॉन्स्टंट टर्मचा रेशो काय मित्रांनो 4/12, म्हणजे हा देखील किती येईल 1/3. म्हणजे रेशो ऑफ कोएफिशियंट ऑफ x, रेशो ऑफ कोएफिशियंट ऑफ y आणि रेशो ऑफ कॉन्स्टंट टर्म, तिघांचा रेशो कसा आहे मित्रांनो कॉन्स्टंट आहे. आणि मग ज्यावेळेस दोन लिनियर इक्वेशन्स तुम्हाला दिले असतील आणि ज्यांच्यामध्ये ह्या तिन्हींचा रेशो सेम असेल किंवा कॉन्स्टंट असेल, त्यावेळेस दोन लाईन न मिळता आपल्याला काय मिळते दोन्ही इक्वेशनसाठी एक कॉमन लाईन मिळते. आणि अशा वेळेचे जे सोल्युशन्स असतात मित्रांनो, जे सोल्युशन जे आहे ते इन्फायनाईट सोल्युशन्स आपल्याला मिळतात.
त्यानंतर पेज नंबर 10वर देखील एक ॲक्टिव्हिटी, एक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करून दाखवले मित्रांनो. त्यामध्ये जे दोन इक्वेशन्स आहेत त्याचे जे दोन लाईन्स आहेत त्या कशा आहेत, पॅरलल आहेत. आता याच्या आधी आपण जे पाहिलं होतं 9 होते, दोन्ही इक्वेशनची आपल्याला एक कॉमन लाईन मिळाली. कॉमन लाईन काय मिळाली, आपण त्याच्या पाठीमागचं रिझन पाहिलं. ज्यावेळेस रेशो ऑफ कोइफिशियंट ऑफ एक्स, रेशो ऑफ कोइफिशियंट ऑफ वाय आणि कॉन्स्टंट टर्म यांचा रेशो कसा असेल, कॉन्स्टंट असेल, त्यावेळेस आपल्याला दोन इक्वेशनसाठी एक सिंगल लाईन मिळते. आता पेज नंबर 10वर जी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, पेज नंबर 10, तिथे दोन इक्वेशन दिलेले आहेत. इक्वेशन आहे एक्स मायनस 2y इज इक्वल्स टू 4 आणि दुसरी इक्वेशन आहे मित्रांनो 2x मायनस 4y इज इक्वल्स टू 12. आता या दोन इक्वेशन तुम्ही कोऑर्डिनेट्स फाइंड केल्यानंतर आणि कोऑर्डिनेट्स ग्राफवर दाखवून त्याचे लाईन्स ड्रॉ केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल मित्रांनो, ह्या दोन्ही इक्वेशनसाठी ज्या लाईन्स मिळतात त्या लाईन्स कशा आहेत, एकमेकींना पॅरलल लाईन्स आहेत. मग अशा प्रकारचे पॅरलल लाईन्स कधी मिळतील, ज्यावेळेस आता इथे रेशो ऑफ कोइफिशियंट ऑफ एक्स किती आहे, रेशो ऑफ कोइफिशियंट ऑफ एक्स आपण काढू. रेशो ऑफ कोइफिशियंट ऑफ एक्स, इथे कोइफिशियंट किती आहे एक्सचा 1, सेकंड इक्वेशनमध्ये किती आहे 2. त्याचप्रमाणे रेशो ऑफ कोइफिशियंट ऑफ वाय, इथे किती आहे वायचा कोइफिशियंट -2, इथे किती आहे -4, हे देखील किती येईल 1/2. आणि कॉन्स्टंट टर्म्स जे आहेत, कॉन्स्टंट टर्मचा रेशो काय आहे मित्रांनो, कॉन्स्टंट टर्म्स इथे किती आहे 4 आणि इथे किती आहे 12, याचा रेशो किती येतो 1/3. इथे पहा मित्रांनो, इथे काय आहे, रेशो ऑफ कोइफिशियंट ऑफ एक्स इज इक्वल्स टू रेशो ऑफ कोइफिशियंट ऑफ वाय, बट इट इज नॉट इक्वल्स टू रेशो ऑफ कॉन्स्टंट टर्म. जर असं असेल, रेशो ऑफ कोइफिशियंट ऑफ एक्स आणि रेशो ऑफ कोइफिशियंट ऑफ वाय यांचा रेशो जर सेम असेल, कॉन्स्टंट असेल आणि जर कॉन्स्टंट टर्मचा रेशो यांच्याप्रमाणे नसेल, तर त्या दोन लाईन्ससाठी, त्या दोन इक्वेशनसाठी ज्या लाईन्स आपण ड्रॉ करणार आहोत त्या कशा असणार आहेत, एकमेकांना पॅरलल असणार आहेत. आणि ज्यावेळेस रेशो ऑफ कोइफिशियंट ऑफ एक्स, रेशो ऑफ कोइफिशियंट ऑफ वाय इज इक्वल्स टू रेशो ऑफ कोइफिशियंट ऑफ कॉन्स्टंट टर्म्स असं असेल, त्यावेळेस त्या दोन्ही सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनसाठी काय मिळणार आहे, आपल्याला एकच लाईन मिळणार आहे. तर या काही बेसिक्सच्या गोष्टी आहेत, जे तुम्हाला हे सगळे एक्झाम्पल जे आहेत मित्रांनो तुमच्या बुक्समध्ये सॉल्व करून दिलेले आहेत. तुम्ही एकदा ते चेक करा. यानंतर आता आपण सॉल्व करूया प्रॅक्टिस सेट 1.2, त्यामधला क्वेश्चन नंबर 1. मित्रांनो, हा आहे क्वेश्चन नंबर 1 प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये. काय प्रश्न, कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन्स. दोन इक्वेशन्स दिलेले आहेत. इक्वेशन नंबर 1 आहे एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 3 आणि इक्वेशन नंबर 2 आहे एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 4 आणि त्यांच्या खाली बॉक्स आहे ज्यामध्ये काही ठिकाणी एक्सची व्हॅल्यू आहे, काही ठिकाणी वायची व्हॅल्यू आहे. आपल्याला काय करायचं, ज्या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू आहे त्या ठिकाणी वायची व्हॅल्यू फाइंड करायची आणि एक्स वायचे कोऑर्डिनेट्स लिहायचे. ज्या ठिकाणी वायची व्हॅल्यू दिलेली त्या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आणि एक्स वायचे कोऑर्डिनेट्स लिहायचे आहेत. चला तर मित्रांनो, आपण यातली पहिली इक्वेशन जी आहे ती सॉल्व करू. इक्वेशन दिलेले आहे एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 3. मित्रांनो, इथे पहिल्या बॉक्समध्ये तुम्हाला दिलेलं आहे एक्सची व्हॅल्यू काय आहे 3 आहे. आपल्याला काय करायचं आहे, वायची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो आपण इथे लिहू व्हेन एक्स इज इक्वल्स टू 3. ज्यावेळेस एक्स इज इक्वल्स टू 3 आहे त्यावेळेस वाय इज इक्वल्स टू काय असेल, इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 3. एक्सच्या ठिकाणी किती ठेवायचे आपल्याला 3. 3 प्लस वाय इज इक्वल्स टू 3. मग वाय इज इक्वल्स टू काय होईल, वाय इज इक्वल्स टू 3 मायनस 3. देन वाय इज इक्वल्स टू 0. ओके फ्रेंड्स, ज्यावेळेस एक्स इज इक्वल्स टू 3 असेल त्यावेळेस वाय इज इक्वल्स टू किती मिळत आहेत 0. व्हेन एक्स इज इक्वल्स टू 3 देन वाय इज इक्वल्स टू 0 अँड द कोऑर्डिनेट्स आर 3 and 0. ओके, आता याच्यामध्ये दुसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला वायची व्हॅल्यू दिलेली आहे. काय, वाय इज इक्वल्स टू 5. इथे लिहू आपण व्हेन वाय इज इक्वल्स टू 5. इक्वेशन काय, एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 3.
एक्सची व्हॅल्यू माहीत नाही आपल्याला, प्लस वाय किती आहे 5 इज इक्वल्स टू 3. एक्स इज इक्वल्स टू काय होईल 3. हे 5 इकडे आल्यावर काय होतील -5. मग एक्स इज इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला -2. ओके. व्हेन वाय इज इक्वल्स टू 5 देन एक्स इज इक्वल्स टू -2. मग इथे आहे मित्रांनो -2 अँड कोऑर्डिनेट्स -2 अँड 5. ओके. सिमिलरली आता थर्ड कंडिशनमध्ये तिसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला दिलेलं आहे वाय इज इक्वल्स टू 3. तर वाय इज इक्वल्स टू 3 असताना एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. मित्रांनो आपण सुरुवातीला पाहिलं तर एक्स इज इक्वल्स टू 3 असताना वाय इज इक्वल्स टू काय आहे 0 आहे. मग वाय इज इक्वल्स टू 3 असेल तर एक्स इज इक्वल्स टू काय असेल 0 असेल. चला आपण सॉल्व करूया त्याला. व्हेन y is equals to 3, x plus y is equals to 3, x plus 3 is equals to 3, x is equals to 3 minus 3 and x is equals to 0. Okay. When y is equals to 3 then x is equals to 0. Coordinates 0 and 3. Okay. Here equation number first. सिमिलरली इक्वेशन नंबर सेकंड. आता इथे काय आपल्याला दिलेलं आहे y इज इक्वल्स टू 0. व्हेन y इज इक्वल्स टू 0 इक्वेशन काय आहे x मायनस y इज इक्वल्स टू 4, x मायनस 0 इज इक्वल्स टू 4 आणि x इज इक्वल्स टू 4. हे 0 इकडे आले प्लस होतील 4 प्लस 0 4. When y is equals to 0 then x is equals to 4. So write down here 4 and the coordinates 4 and 0. Okay, now in second box it is given that x is equals to -1. Put this value in equation. When x is equals to -1, if x is equals to -1 then -1 minus y is equals to 4 minus y is equals to 4 -1 इकडे काय होतील +1 minus y is equals to 5 and y is equals to -5. Okay. If x is equals to -1 then y is equals to -5. Coordinates -1 -5 and second box मध्ये आपल्याला कोऑर्डिनेट्स मिळाले -1 and -5. थर्ड बॉक्स मध्ये दोन्ही व्हॅल्यू दिलेल्या आहेत. आपल्याला फक्त सिंपली कोऑर्डिनेट्स लिहू आपण काय 0 -4. तर मित्रांनो हा आहे तुमचा प्रश्न क्रमांक 1 क्वेश्चन नंबर फर्स्ट प्रॅक्टिस सेट 1.2. जर तुम्हाला लिहायचा असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या, त्यानंतर आपण सॉल्व करूया क्वेश्चन नंबर 2. मित्रांनो हा आहे क्वेश्चन नंबर 2. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. याच्यामध्ये एकूण आपल्याला 6 प्रश्न दिलेले आहेत. त्यातला क्वेश्चन नंबर फर्स्ट x प्लस वाय इज इक्वल्स टू 6 ही एक इक्वेशन आहे आणि x मायनस वाय इज इक्वल्स टू 4 ही एक इक्वेशन आहे. आपल्याला 2 सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहेत मित्रांनो आणि आपल्याला काय करायचं आहे हे ग्राफिकली सॉल्व करायचं आहे. आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये एलिमिनेशन किंवा सबस्टिट्यूशन हा जर प्रश्न असता तर आपण त्याला एलिमिनेशन सॉल्व केला असतं. +y - y कॅन्सल, आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली असती, आपण तिथून y ची व्हॅल्यू काढली असते. आता आपल्याला काय करायचं आहे हे प्रश्न जो आहे तो ग्राफिकली सॉल्व करायचा आहे. मग ग्राफिकली सॉल्व करण्यासाठी काय करायचं आहे ज्या प्रकारे आपण आता क्वेश्चन नंबर फर्स्ट जो सॉल्व केला कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत. म्हणजेच ही एक लाईन आहे, ज्यावेळेस आपण याचे कोऑर्डिनेट्स फाइंड करणार त्यावेळेस ग्राफवर याची एक लाईन असेल. त्याचप्रमाणे ह्या इक्वेशनसाठी एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि त्या दोन्ही लाईन ज्या ठिकाणी एकमेकांना इंटरसेक्ट होतील तो जो पॉईंट असेल तो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ते असेल सोल्युशन ऑफ द इक्वेशन. चला आधी आपण फर्स्ट इक्वेशन जे आहे त्यासाठी कोऑर्डिनेट्स फाइंड करू, देन सेकंड इक्वेशन, नंतर आपण यासाठी लाईन ड्रॉ करूया ग्राफ पेजवर. इक्वेशन आहे x प्लस वाय इज इक्वल्स टू 6. मी त्याला थोडंसं अरेंज केलं. y इज इक्वल्स टू 6 मायनस x.
म्हणजे काय करायचं आता इथे आपल्याला एक्सच्या काय व्हॅल्यू ठेवायच्यात. एक्सच्या व्हॅल्यू ठेवल्यावर आपल्याला मिळतील वायच्या व्हॅल्यू आणि नंतर मग तिथून आपल्याला मिळतील कोऑर्डिनेट्स एक्स आणि वाय. मग आता जनरली मिनिमम 3 मॅक्झिमम 4 किंवा 5 बट मिनिमम 3 व्हॅल्यूज जे आहेत, मिनिमम कमीत कमी 3 व्हॅल्यूज आपल्या इथे ठेवायच्यात. मग तुम्ही त्या कुठल्याही ठेवू शकता. फक्त आपण सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे जेवढं पेअर्ड मिळणार आहे ते काय मिळालं पाहिजे, इंटिजर्स. म्हणजे एखादं नॉन टर्मिनेटिंग वगैरे एखादा 1/3 वगैरे नंबर मिळाला ते आपल्याला प्लॉट करायला थोडासा प्रॉब्लेम्स येतात. मग आपण आता इथे काय करू, एक्सची व्हॅल्यू सुरुवातीला ठेवूया आपण 0. इफ एक्स इज इक्वल्स टू 0. आता आपण डायरेक्ट सॉल्व करू. एक्स इज इक्वल्स टू 0 देन 6 - 0 वाय इज इक्वल्स टू काय मिळेल 6. मग आपल्याला कोऑर्डिनेट्स काय मिळाले 0 and 6. आता इथे आपण 0 ठेवली. आता एकदा काय करू, एक्स इज इक्वल्स टू 6 ठेवू. एक्स इज इक्वल्स टू 6 देन वाय इज इक्वल्स टू 6 - 6 0. इथे काय कोऑर्डिनेट्स मिळाले आपल्याला 6 and 0. आता एकदा काय करू आपण, एक्सची व्हॅल्यू 3 ठेवू. एक्स इज इक्वल्स टू 3. मग एक्स इज इक्वल्स टू 3 ठेवलं तर 6 - 3 3. वाय इज इक्वल्स टू देखील किती मिळाले आपल्याला 3. कोऑर्डिनेट्स मिळाले आपल्याला 0 6 6 0 3 and 3. हे झाले एका इक्वेशनसाठी. आता आपण सेकंड इक्वेशनसाठी देखील कोऑर्डिनेट्स फाइंड करू आणि नंतर दोन्हीच्याही लाईन जे आहे ते आपण ड्रॉ करू. सिमिलरली इथे ह्या इक्वेशनमध्ये देखील एक्सची व्हॅल्यू ठेवायची. एक्सच्या ठिकाणी आपण एखादा नंबर ठेवले की आपल्याला काय मिळेल वायची व्हॅल्यू. वायची व्हॅल्यू मिळाली की मग आपल्याला मिळतात कोऑर्डिनेट्स एक्स अँड वाय. इथे आपण सिमिलरली अशाच प्रमाणे एक्सच्या ठिकाणी काय करू, एक्स इज इक्वल्स टू 0. एक्स इज इक्वल्स टू 0 ठेवले तर काय होईल 0 - 4 मीन्स -4. मग पहिले कोऑर्डिनेट्स काय मिळाले आपल्याला 0 - 4. सेकंड आपण इथे -4 ठेवली, सॉरी इथे 0 ठेवली, आपल्याला -4 मिळाले. आपण काय करू आता इथे एकदा एक्स इज इक्वल्स टू 4. एक्सच्या ठिकाणी 4 ठेवले तर 4 - 4 0. वी गेट वाय इज इक्वल्स टू 0. कोऑर्डिनेट्स 4 0. आता एकदा एक्सच्या ठिकाणी किती ठेवायची, एक्स इज इक्वल्स टू आपण ठेवू एक्स इज इक्वल्स टू 2. इफ वी पुट एक्स इज इक्वल्स टू 2 2 - 4 -2. कोऑर्डिनेट्स काय मिळाले आपल्याला 2 - 2. ओके, दोन्ही लाईनसाठी आपल्याला कोऑर्डिनेट्स मिळाले. ह्या लाईनसाठी कोऑर्डिनेट्स जे आहेत ते आपल्याला मिळालेत. जेवढं तुम्ही सॉल्व करणार तेवढं अशा प्रकारचे त्याला काय करा, बॉक्स जे आहे ते ड्रॉ करून घ्या. ओके, आपल्याला कोऑर्डिनेट्स मिळाले 0 6 6 0 3 3 एका इक्वेशनसाठी. दुसऱ्या इक्वेशनसाठी 0 4 0 - 4 4 0 अँड 2 - 2. आता हे इक्वेशन जे आहेत हे कोऑर्डिनेट जे आहे ते ग्राफवर प्लॉट करून आपण यांच्यासाठी काय करू, लाईन्स ड्रॉ करू. ओके मित्रांनो, आहे आपला ग्राफ पेज. ग्राफमध्ये हे जे काही आडवी लाईन आहे याला म्हणतात एक्स ॲक्सिस आणि ही जी उभी लाईन असते याला म्हणतात वाय ॲक्सिस. हा असतो क्वाड्रंट फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. क्वाड्रंट फर्स्टमध्ये दोन्ही पॉझिटिव्ह नंबर्स असतात. क्वाड्रंट सेकंडमध्ये एक्स ॲक्सिसवर जे आहेत ते निगेटिव्ह, वायवर पॉझिटिव्ह. क्वाड्रंट 3मध्ये दोन्ही साईडला निगेटिव्ह नंबर्स. 4मध्ये एक्स पॉझिटिव्ह, वाय निगेटिव्ह. चल, आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपण कॉर्नर्स फाइंड केले ते आपल्याला इथे प्लॉट करायचे आणि त्यासाठी लाईन ड्रॉ करायचे. आता आपण पहिल्या इक्वेशनसाठी पाहू एक्स + वाय इज इक्वल्स टू 6. काय कोऑर्डिनेट्स मिळाले होते आपल्याला, पहिला कोऑर्डिनेट्स होता 0 अँड 6. 0 म्हणजे एक्स ॲक्सिसवरचा 0 आणि वाय ॲक्सिसवरचा 6 मीन्स एक्स ॲक्सिसवरचा 0 अँड वाय ॲक्सिसवरचा 6. हा मिळाला आपल्याला पहिला कोऑर्डिनेट्स. ह्या ठिकाणी मित्रांनो असं लिहायचं 0 अँड 6 हा आहे पहिला. त्यानंतर सेकंड एक्स ॲक्सिसवर 6 आणि वाय ॲक्सिसवर 0.
एक्स ॲक्सिसवर 6 आणि वाय ॲक्सिसवर 0 कुठे आहे मित्रांनो? ह्या इथे. हा एक मिळाला. काय? 6 अँड 0. त्यानंतर तिसरा पॉईंट काय मित्रांनो? एक्स आणि वाय दोन्ही ॲक्सिस जे आहेत त्यावरचा 3 3. कुठे आहे तो पॉईंट? इथे. हा मिळाला आपल्याला 3 अँड 3. ओके मित्रांनो, यासाठी काय करायचे? आता एक लाईन जे आहे ते ड्रॉ करायची. तिन्ही कोऑर्डिनेट्समधून जाणारी एक लाईन जी आहे आपण आता इथून ड्रॉ करूया. ओके मित्रांनो, आपण ही काय केली? लाईन जी आहे ते ड्रॉ केलेली आहे. जी काय होते? आपल्या तिन्ही जे कोऑर्डिनेट्स आहेत त्या पॉईंटमधून पास होते. ओके, आता दुसऱ्या लाईन. आता ही लाईन कुठल्या इक्वेशनसाठी आहे? ती इक्वेशन लाईनच्या कुठल्या एका एंड पॉईंटवर तुम्हाला लिहायची. ही जी आपण प्लॉट केली कुठल्या इक्वेशनसाठी? मग इथं लिहायचं एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 6. ओके, एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 6. आता दुसरी इक्वेशन जी आहे मित्रांनो, त्यामध्ये काय काय कोऑर्डिनेट्स आहेत? त्यामध्ये पहिला कोऑर्डिनेट्स आहे 0 - 4. म्हणजे एक्स ॲक्सिसवरचा 0, वायवरचा -4 म्हणजे हा पॉईंट मित्रांनो. तर लिहू आपण 0 - 4. सेकंड काय आहे? 4 0 म्हणजे एक्स ॲक्सिसवर 4 आणि वायवर 0 म्हणजे हा पॉईंट. 4 अँड 0. आणि थर्ड कोऑर्डिनेट्स काय मित्रांनो? -2 अँड -2 म्हणजे एक्स ॲक्सिसवरचा 2 आणि वाय ॲक्सिसवरचा -2 म्हणजे हा 2 - 2. ओके, हा एक कोऑर्डिनेट्स, हा एक आणि हा एक. आता सिमिलरली यांच्यामधून जाणार देखील काय करायचे? आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे. चला तर आपण याच्यामधून जाणार एक लाईन ड्रॉ करूया. मित्रांनो, ही केली आपण एक याच्यामधून जाणारी देखील लाईन ड्रॉ. इथे देखील ही लाईन जी आहे ती कुठल्या इक्वेशनसाठी आहे? एक्स - वाय इज इक्वल्स टू 4. आता या दोन्ही लाईन्स ज्या आहेत मित्रांनो कुठे इंटरसेक्ट होतात? ह्या पॉईंटला. ओके, हा तो पॉईंट आहे ज्या ठिकाणी दोन्ही लाईन्स काय होतात? इंटरसेक्ट होतात. मग त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? तर त्यासाठी कोऑर्डिनेट्स आहे एक्स ॲक्सिसवरील 5 आणि वाय ॲक्सिसवरील 1. म्हणजे याचे कोऑर्डिनेट्स काय झाले मित्रांनो? 5 अँड 1. आणि मग मित्रांनो काय? हेच आहे आपल्या ह्या सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनचं सोल्युशन 5 अँड 1. मग आपण इथं आन्सर लिहू शकतो. आन्सर कुठे लिहायचं आपल्याला? ज्या पेजवर आपण कोऑर्डिनेट्स वगैरे प्लॉट केलेत किंवा ग्राफच्याच आपण पाठीमागच्या बाजूने जे कोऑर्डिनेट्स वगैरे आपण कॅल्क्युलेट केले त्या ठिकाणी आन्सर लिहायचे आपल्याला. ग्राफ काढताना फक्त एक लक्षात ठेवायचं, लाईन जे आहेत नीट असले पाहिजे, खाडाखोड करायची नाही. आणि ग्राफवर स्केल लिहायला विसरायचं नाही. हे स्केल काय लिहिलेलं आहे? ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1 युनिट. तुम्हाला जर ग्राफचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करू याच्यामधला. याचं सोल्युशन काय मित्रांनो? फायनल आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. द सोल्युशन ऑफ द इक्वेशन इज, आपण त्या कोऑर्डिनेट्स याच्यावर लिहू. ओके, काय लिहायचं आहे? द सोल्युशन ऑफ द इक्वेशन देअरफॉर द solution of the equations
इज एक्स वाय काय मिळालं आपल्याला 5 and 1. ओके, तर आहे मित्रांनो आपला प्रॅक्टिस सेट 1.2 मधला क्वेश्चन नंबर सेकंड मधला फर्स्ट क्वेश्चन जो आपण ग्राफिकली सॉल्व केला. मित्रांनो ग्राफिकली सॉल्व करण्यासाठी काय करायचं, तुम्हाला दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेले असतील ज्या तुम्हाला काय करायच्यात, सगळ्यात सुरुवातीला त्यांच्यामध्ये एक्स किंवा वायच्या ठिकाणी काही व्हॅल्यूज ठेवून तुम्हाला एक्स आणि वायचे व्हॅल्यू फाइंड आउट करून कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत. ते कोऑर्डिनेट्स तुम्हाला ग्राफवर प्लॉट करायचे आहेत आणि त्यातून लाईन्स जे आहेत त्या ड्रॉ करायच्या आहेत आणि ज्या ठिकाणी त्या दोन्ही लाईन एकमेकांना इंटरसेक्ट होतील ते असेल सोल्युशन ऑफ द इक्वेशन. ओके मित्रांनो, यानंतर आपण करूया आता क्वेश्चन नंबर सेकंड. तुम्हाला जरी लिहायचा असेल तर याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके फ्रेंड्स, हा आहे क्वेश्चन नंबर 2. इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 5 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 3. सिमिलरली फर्स्ट क्वेश्चन प्रमाणे याच्यात देखील आपल्याला काय करायचं, एक्सच्या ठिकाणी काय व्हॅल्यू ठेवायच्या, तिथून आपल्याला वायच्या व्हॅल्यूज मिळतील, एक्स वाय कोऑर्डिनेट्स मिळतील, ते ग्राफवर प्लॉट करायचे, लाईन ड्रॉ करायच्या, त्यांचा जो इंटरसेक्शन पॉईंट असेल ते असेल सोल्युशन ऑफ द इक्वेशन. चला तर आपण याला सॉल्व करूया. सिमिलरली एक्स अँड वाय एक्स वाय, एक्सच्या ठिकाणी पहिले इक्वेशन प्रमाणेच आपण इथे देखील काय करू, एक्स इज इक्वल्स टू 0, 5 मायनस 0 5, काय मिळाले कोऑर्डिनेट्स 0 and 5. सेकंड एक्स इज इक्वल्स टू 5, 5 मायनस 5 0, काय मिळाले कोऑर्डिनेट्स 5 0. थर्ड एक्स इज इक्वल्स टू 2, 5 मायनस 2 3, कोऑर्डिनेट्स 2 and 3. ओके, इतकं सिंपल आहे मित्रांनो. तुम्हाला व्हॅल्यू कुठल्याही ठेवायच्यात, जस्ट एक मिनिट थोडंसं कॅल्क्युलेशन करून तुम्ही ठरवू शकता, सोप्या व्हॅल्यूज ठेवायच्यात, बट मिनिमम आपल्याला 3 व्हॅल्यूज पाहिजेत. तर आपल्याला फर्स्ट इक्वेशनसाठी कोऑर्डिनेट्स मिळाले 0 5 5 0 2 and 3. सिमिलरली सेकंड इक्वेशनसाठी एक्स वाय एक्स अँड वाय, म्हणजे इथे देखील एक्स इज इक्वल्स टू 0, वाय इज इक्वल्स टू 0 मायनस 3 मायनस 3, काय मिळाले 0 मायनस 3. एक्स इज इक्वल्स टू 3, 3 मायनस 3 0, काय कोऑर्डिनेट्स 3 and 0. सपोज इफ एक्स इज इक्वल्स टू 2, 2 मायनस 3 मायनस 1, कोऑर्डिनेट्स 2 मायनस 1. ओके, हे मिळाले दुसऱ्या इक्वेशनसाठीचे आपल्याला कोऑर्डिनेट्स काय आहेत, 0 मायनस 3 3 0 2 मायनस 1. चला तर आता हे जे आहेत ते कोऑर्डिनेट्स आपण ग्राफ पेजवर प्लॉट करू, लाईन ड्रॉ करू आणि सोल्युशन काय आहे ते आपण फाइंड आउट करू. ओके मित्रांनो, हा आपण ड्रॉ केला ग्राफ. ग्राफिकल मेथडमध्ये सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व करणं खूप सोपं आहे. हा आहे आपला वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिस, स्केल. आता आपल्याला काय करायचे आहेत, कोऑर्डिनेट्स प्लॉट करायचे आहेत. मग पहिल्या लाईनसाठी काय कोऑर्डिनेट्स आहेत, एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 5, यासाठी कोऑर्डिनेट्स आहेत पहिला 0 and 5, मीन्स एक्स ॲक्सिसवरील 0, वायवरील 5, 0 and 5 म्हणजे हा पॉईंट इथे लिहायचं 0 and 5. ओके, सेकंड काय आहे 5 and 0, म्हणजेच एक्स ॲक्सिसवरील 5, वाय ॲक्सिसवरील 0 म्हणजे हा कोऑर्डिनेट्स काय पॉईंट आहे 5 and 0. थर्ड काय मित्रांनो 2 and 3, म्हणजे एक्स ॲक्सिसवरील 2, वाय ॲक्सिसवरील 3 म्हणजे हा पॉईंट 2 and 3. हे मिळाले आपल्याला कोऑर्डिनेट्स. आता काय करायचं, आपल्याला लाईन ड्रॉ करायची. चलो तर लाईन ड्रॉ करूया मित्रांनो. ओके मित्रांनो, हे आपण लाईन ड्रॉ केली. ओके, सिमिलरली इथे देखील ही लाईन जी आहे
ती कुठल्या इक्वेशनसाठी आहे, तर लिहायचं कॉर्नरला इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 5. ओके. आता सेकंड इक्वेशनसाठी, सेकंड इक्वेशनचे काय आहेत कोऑर्डिनेट्स 0 - 3. कुठे येईल मित्रांनो 0 - 3 म्हणजे एक्स ॲक्सिसवरचा 0, वाय ॲक्सिसवरचा -3 म्हणजे हा तो पॉईंट. ओके. 0 - 3. सेकंड 3 0 म्हणजे एक्स ॲक्सिसवरचा 3, वाय ॲक्सिसवरचा 0 म्हणजेच हा तो पॉईंट. ओके. 3 and 0. And last one 2 - 1. 2 - 1 कुठे येईल, हा एक्स ॲक्सिसवरचा 2 आणि हा -1, हा असेल तो पॉईंट 2 - 1. आता यासाठी देखील एक लाईन ड्रॉ करायची आहे. ओके, ही लाईन ड्रॉ केली मित्रांनो आपण. ही लाईन कुठल्या इक्वेशनसाठी आहे, इक्वेशन आहे एक्स - वाय इज इक्वल्स टू 3. आता या दोन्ही लाईन मित्रांनो कुठे इंटरसेक्ट झाल्यात, ह्या इंटरसेक्ट झाल्यात ह्या ठिकाणी, हा तो पॉईंट आहे. काय याचे कोऑर्डिनेट्स मित्रांनो 4 and 1. 4 and 1 म्हणून ह्या इक्वेशनचं सोल्युशन काय असेल 4 and 1 मीन्स एक्स इज इक्वल्स टू 4 अँड वाय इज इक्वल्स टू 1. तुम्हाला जर ग्राफ ड्रॉ करायचा असेल स्क्रीनशॉट घ्या मित्रांनो. आपण फायनल आन्सर लिहू आणि नंतर क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करू. ओके, आन्सर काय मित्रांनो, देअरफॉर द solution of the equation is xy is equals to 4 and 1. Okay, तर आहे क्वेश्चन नंबर सेकंड. x plus y is equals to 5, x minus y is equals to 3. ओके, तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर मित्रांनो स्क्रीनशॉट घ्या. आपण त्यानंतर सॉल्व करू क्वेश्चन नंबर 3. मित्रांनो हा आहे क्वेश्चन नंबर 3. इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 0 अँड 2x मायनस वाय इज इक्वल्स टू 9. यासाठी देखील सिम्पल आता तुमच्या लक्षात आलं असेल काय करायचं आहे. सगळ्यात सुरुवातीला कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे, म्हणजे एक्सच्या ठिकाणी काही एक किंमत ठेवायची, तिथून आपल्याला वायची व्हॅल्यू मिळेल, एक्स वायचे कोऑर्डिनेट्स. चला इथे इक्वेशन सिम्पल आहे, काय वाय इज इक्वल्स टू मायनस एक्स, एक्स वाय एक्स वाय. मित्रांनो तुम्ही सॉल्व करत असताना ब्रॅकेट करा, बॉक्समध्ये लिहायला. एक्सच्या ठिकाणी मित्रांनो सिमिलरली त्याचप्रमाणे आपण जर एक्सच्या ठिकाणी जर आपण काय ठेवले 0, मग वाय काय मिळेल, एक्सच्या ठिकाणी तर 0 तर मग म्हणजेच वाय देखील 0, म्हणजे कोऑर्डिनेट्स मिळाले आपल्याला 0 अँड 0. मित्रांनो जर आपण एक्सच्या ठिकाणी किती ठेवले, सपोज वी पुट एक्स इज इक्वल्स टू 2. एक्सच्या ठिकाणी जर आपण 2 ठेवलं तर आपल्याला वायची व्हॅल्यू काय मिळेल -2. कोऑर्डिनेट्स मिळाले आपल्याला 2 - 2. आता याच्या ॲपोजिट जर आपण एक्सच्या ठिकाणी -2 ठेवले तर वाय इज इक्वल्स टू किती मिळेल +2. एक्स इज इक्वल्स टू -2 देन वाय इज इक्वल्स टू +2. -2 अँड +2. सिम्पल आहे, खूप सोपे कोऑर्डिनेट्स आहेत. 0 0 देन 2 - 2 -2 अँड 2. आता त्याचप्रमाणे सेकंड इक्वेशनसाठी सेकंड इक्वेशन काय 2x - y is equals to 9 means y is equals to 2x - 9. ओके,
एक्स वाय एक्स वाय. एक्स इज इक्वल्स टू 0, वाय इज इक्वल्स टू 2 × 0 0 मायनस 9. काय मिळाले आपल्याला 0 मायनस 9. ओके. त्यानंतर एक्स इज इक्वल्स टू 2. एक्स इज इक्वल्स टू जर 2 ठेवले, 2 × 2 4, 4 मायनस 9 मायनस 5. काय मिळाले कोऑर्डिनेट्स 2 मायनस 5. त्यानंतर एक्स इज इक्वल्स टू 5. एक्स इज इक्वल्स टू जर आपण 5 ठेवले तर काय मिळेल 5 2 जा 10, 10 मायनस 9 1, म्हणजेच एक्स इज इक्वल्स टू 5, 10 मायनस 9 1, म्हणजेच मिळेल आपल्याला 5 and 1. ओके. तर आपण दोन्ही इक्वेशनसाठी कोऑर्डिनेट्स फाइंड केले. आता आपल्याला काय करायचं, हे कोऑर्डिनेट्स ग्राफवर दाखवायचे, प्लॉट करायचे आणि त्यातून लाईन ड्रॉ करायच्या आहेत. ज्या ठिकाणी त्या दोन लाईन इंटरसेक्ट होतील ते असेल सोल्युशन ऑफ दी इक्वेशन. चला तर हे पॉईंट आपण आता ग्राफवर दाखवूया. मित्रांनो आहे ग्राफ. आता आपल्याला याच्यावर काय करायचे, त्या इक्वेशनसाठी जे आपण कोऑर्डिनेट्स फाइंड केले ते आपल्याला प्लॉट करायचे आहेत. पहिल्या इक्वेशनसाठी एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 0, त्यासाठी काय मिळत कोऑर्डिनेट्स आपल्याला 0 and 0. मग 0 and 0 कुठे असेल, हाच तो पॉईंट असेल 0 and 0. तर लिहू मित्रांनो आपण 0 and 0. ओके. सेकंड काय मिळालं आपल्याला 2 मायनस 2, म्हणजे हा 2 आणि हा मायनस 2 मायनस 2. आणि थर्ड पॉईंट काय मिळाला मित्रांनो -2 and 2, म्हणजे हा -2 and 2, -2 and 2. हे एका इक्वेशनसाठी, एका इक्वेशनचे कोऑर्डिनेट्स आहेत. त्यासाठी काय करायचे आपल्याला, एक लाईन जे आहे ते ड्रॉ करायचे. ओके. नाव मित्रांनो हे केले आपण लाईन ड्रॉ. ही जी लाईन आहे कुठल्या इक्वेशनसाठी आहे, इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 0. ओके. दुसऱ्या इक्वेशनसाठीचे कोऑर्डिनेट्स काय, पहिला कोऑर्डिनेट्स आहे 0 मायनस 9, म्हणजे 0 मायनस 9. ओके. हा एंड पॉईंट. काय मिळाले कोऑर्डिनेट्स आपल्याला 0 मायनस 9. लिहू आपण 0 मायनस 9. ओके. त्यानंतर दुसरा कोऑर्डिनेट्स काय मित्रांनो 2 मायनस 5, म्हणजे हा 2 आणि हा -5. हा आहे कोऑर्डिनेट्स 2 मायनस 5. आणि त्यानंतर लास्ट वन आहे 5 and 1, म्हणजे एक्स ॲक्सिसवरचा 5, वाय ॲक्सिसवरचा 1. ओके. धिस 5 and 1. ओके. 0 मायनस 9, 2 मायनस 5, 5 and 1. आता यासाठी लाईन ड्रॉ करायची. ओके मित्रांनो हे केले आपण यासाठी लाईन ड्रॉ. आता यासाठी कुठल्या इक्वेशनसाठी आहे, इक्वेशन आहे 2x मायनस वाय इज इक्वल्स टू 9. ओके मित्रांनो या दोन्ही लाईन कुठे इंटरसेक्ट झाल्या, इंटरसेक्ट झालेल्या आहेत ह्या ठिकाणी. हा जो पॉईंट आहे हा, याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत मित्रांनो, एक्स ॲक्सिससाठी 3 आणि वाय ॲक्सिससाठी -3, म्हणजेच 3 - 3.
आता तुमच्या लक्षात आलं असेल पण या इक्वेशनचं सोल्युशन काय आहे, 3 - 3. मित्रांनो, जर तुम्हाला ग्राफ करायचा असेल तर स्क्रीनशॉट घ्या, त्यानंतर आपण फायनल आन्सर लिहू आणि नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू. ओके मित्रांनो, काय यासाठी आन्सर, द सोल्युशन ऑफ द इक्वेशन of the equations is xy is equals to 3 - 3. ओके, हे आपलं फायनल आन्सर क्वेश्चन नंबर 3. तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या मित्रांनो, त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू. ओके मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. आपण आता 3 सॉल्व केला. क्वेश्चन नंबर 4 तुमच्या प्रॅक्टिससाठी ठेवतो मी. ज्याप्रमाणे आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये पण काही क्वेश्चन्स प्रॅक्टिससाठी ठेवले होते. होप तुम्ही ते सॉल्व केले असतील. सिमिलरली त्याचप्रमाणे ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये देखील मी क्वेश्चन नंबर 4 तुमच्या प्रॅक्टिससाठी ठेवतो. त्यानंतर आपण आता सॉल्व करूया क्वेश्चन नंबर 5. काय क्वेश्चन नंबर 5 मध्ये इक्वेशन्स काय दिलेत आपल्याला, इक्वेशन्स आहेत 3x - 4y इज इक्वल्स टू -7 अँड अनदर इक्वेशन, सेकंड इक्वेशन आहे 5x - 2y इज इक्वल्स टू 0. ओके, आपण याला अरेंज केलं 4y इज इक्वल्स टू 3x + 7. बट आपल्याला काय पाहिजे, फक्त y ची व्हॅल्यू पाहिजे. मग इथे काय लिहिणार आपण, y इज इक्वल्स टू 3x + 7 डिवायडेड बाय 4. इथे 2y इज इक्वल्स टू 5x. मग y इज इक्वल्स टू काय असेल, y इज इक्वल्स टू 5/2x किंवा 5x/2. ओके, आता आपण पहिले इक्वेशनसाठी कोऑर्डिनेट्स फाइंड करू. इक्वेशन आहे y इज इक्वल्स टू 3x + 7/4. मग एक्सच्या ठिकाणी जर आपण एक नंबर ठेवला, सपोज एक्सच्या ठिकाणी आपण काय ठेवला, इफ वी पुट x इज इक्वल्स टू -1, x y x y. If we put x is equals to -1, then -1 into 3 -3 -3 plus 7 4 and 4/4 is equals to 1. Means if we put x is equals to -1, then we get y is equals to 1, means 1 -1 and 1. कसे येतात मित्रांनो, परत एकदा लक्षात घ्या. जर आपण एक्सच्या ठिकाणी काय ठेवले, -1 -1 into 3 -3 -3 plus 7 4 4/4 1. ओके, जर आपण एक्सच्या ठिकाणी -1 ठेवलं तर वायच्या ठिकाणी काय मिळतं आपल्याला, 1. ओके, नाव सेकंड, इफ वी पुट x इज इक्वल्स टू -5, -5 into 3 किती होईल मित्रांनो, -15 -15 plus 7 किती होईल, -8 -8 divided by 4 -2 -5 and -2. ओके, -5 ठेवले, -5 into 3 -15 -15 plus 8 काय होईल त्यांची सबट्रॅक्शन. जो बिगर नंबर आहे त्याचा सिम्बॉल -15 सिम्बॉल, -8 -8ला 4 ने डिवाइड केलं -2. ओके, इफ वी पुट x इज इक्वल्स टू 3. ओके, x इज इक्वल्स टू 3, देन 3 into 3 9 9 plus 7 16 16/4 4. So we get 3 and 4. तुम्ही या व्यतिरिक्त कुठलेही नंबर ठेवू शकता मित्रांनो. या व्यतिरिक्त दुसरे नंबर ठेवून प्रॅक्टिस करू शकता. मिनिमम फक्त 3 नंबर ठेवायचे आपल्याला. मग तुम्ही कुठलेही नंबर ठेवू शकता. तुम्ही वेगळे नंबर ठेवून हे एक्झाम्पल जे आहेत ते सॉल्व करून पहा. तुमचं सोल्युशन काय असेल, सेम सोल्युशन तुम्हाला मिळेल. ओके, याचे कोऑर्डिनेट्स काय मिळेल आपल्याला, -1 1 -5 -2 3 and 4. आता सिमिलरली सेकंड इक्वेशनसाठी काय, y इज इक्वल्स टू 5/2x.
एक्स वाय एक्स वाय. Okay, x is equals to, if we put x is equals to 0, 0 into 5, 0, 0 by 2, 0. Okay, coordinates काय मिळाले आपल्याला 0 and 0. Second, if we put x is equals to 2, 2 ठेवले 2 into 2 cancel, we get 5. If we put x is equals to 2, we get y is equals to 5. काय होईल ते 2 ठेवले 5 by 2 into 2, 2 into 2 हे काय होतील कॅन्सल, रिमेनिंग राहील 5. ओके, -2 ठेवले तर ओके इथे काय आहे 2 and 5. इफ वी पुट -2, 5 by 2 into -2, 2 -2 कॅन्सल, -1 into 5 काय मिळेल -5. कोऑर्डिनेट्स मिळाले -2 -5. ओके, आलं लक्षात मित्रांनो. एक्सच्या ठिकाणी एकदा आपण 0 ठेवले, वायची व्हॅल्यू देखील 0 मिळते, कोऑर्डिनेट 0 आणि 0. एक्सच्या ठिकाणी 2 ठेवले, 2 कॅन्सल, वी गेट 5. एक्सच्या ठिकाणी -2, 2 into 2 -2 by 2, -1 into 5, -5. तर हे मिळाले आपल्याला कोऑर्डिनेट्स. आता काय करायचे, कोऑर्डिनेट्स आपल्याला ग्राफ काय करायचे, ग्राफवर प्लॉट करायचे आणि लाईन्स ड्रॉ करायच्यात. चला आपण याला काय करू, ग्राफवर प्लॉट करू आणि लाईन्स ड्रॉ करू. हा आहे आपला क्वेश्चन नंबर 5साठी ग्राफ जो आपण ड्रॉ केला. आता इथे आपल्याला फर्स्ट इक्वेशनसाठीचे जे पॉईंट्स आहेत ते आपण काय करू, प्लॉट करू. काय आहेत कोऑर्डिनेट्स इक्वेशन नंबर फर्स्टसाठी. पहिला आहे -1 1, म्हणजेच एक्स ॲक्सिसवरचा -1, वायवरचा 1. ओके, हा तो पॉईंट आहे -1 1. ओके, सेकंड काय आहे -5 -2, -5 -2. थर्ड काय आहे 3 and 4, हा 3 and 4. ओके, काय करायचं आपल्याला, लाईन ड्रॉ करायची. ओके, हे केले मित्रांनो आपण लाईन ड्रॉ. ही लाईन कुठल्या इक्वेशनसाठी आहे, इक्वेशन आहे 3x - 4y इज इक्वल्स टू -7. ओके, आता सेकंड इक्वेशनसाठीचे जे पॉईंट्स आहेत ते काय आहेत 0 and 0, म्हणजे हा पॉईंट. ओके, देन 2 and 5, म्हणजे एक्स ॲक्सिसवरचा 2, वाय ॲक्सिसवरचा 5. -2 and 5, then -2 and -5, -2 and -5. ओके, यासाठी इक्वेशन, यासाठी लाईन ड्रॉ करू आपण आता. हे आहे मित्रांनो लाईन, कुठल्या इक्वेशनसाठी आहे, इक्वेशन आहे 5x - 2y इज इक्वल्स टू 0. ओके, हे जे आहे ते कुठे इंटरसेक्ट झाल्या दोन्ही लाईन, हा इंटरसेक्शन पॉईंट. काय त्याचे कोऑर्डिनेट्स 1 आणि हा 2 आणि 3, म्हणजे 2.5.
1 2.5. ओके, हा आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 5साठीचा ग्राफ. तुम्हाला जर ग्राफ ड्रॉ करायचा असेल स्क्रीनशॉट घ्या, त्यानंतर आपण फायनल आन्सर लिहू आणि नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू. मित्रांनो, या क्वेश्चनसाठी काय मिळालं आपल्याला सोल्युशन. द solution of the equations is xy is equals to 1 and 2.5. ओके, तर आहे आपलं फायनल आन्सर क्वेश्चन नंबर 5. तुम्हाला जर लिहायचं असेल तर स्क्रीनशॉट घ्या मित्रांनो. त्यानंतर आपण करू क्वेश्चन नंबर 6, जो आपला प्रॅक्टिस सेट 1.2चा शेवटचा प्रश्न आहे. ओके मित्रांनो, आहे आपला प्रॅक्टिस सेटचा शेवटचा प्रश्न क्वेश्चन नंबर 6. इक्वेशन काय आहे मित्रांनो यासाठी. 2x - 3y इज इक्वल्स टू 4 आणि सेकंड इक्वेशन आहे 3y - x इज इक्वल्स टू 4. ओके, मग काय आपण अरेंज केलं त्याला. 3y इज इक्वल्स टू 2x - 4 अँड y इज इक्वल्स टू 2x - 4 डिवायडेड बाय 3. आता इथे आपल्याला एक्सची व्हॅल्यू ठेवायच्या, वायची व्हॅल्यू मिळेल आपल्याला एक्स आणि वायचे कोऑर्डिनेट्स. ओके, सपोज इफ वी पुट एक्स इज इक्वल्स टू 2, किती ठेवायचे. एक्स इज इक्वल्स टू 2. If we put x is equals to 2 into 2, 4, 4 minus 4, 0, 0 divided by 3, 0, means 2 and 0. Okay, now if we put x is equals to -1, then -1 into 2, -2, -2 minus 4, -6 divided by 3, -2. खूप सोपं आहे मित्रांनो. त्यानंतर इफ वी पुट एक्स इज इक्वल्स टू 5, इफ वी पुट एक्स इज इक्वल्स टू 5, 5 into 2, 10, 10 minus 4, 6, 6 divided by 3, 2. ओके ओके मित्रांनो, एक्सच्या ठिकाणी जर 2 ठेवलं तर काय होईल. 2 into 2, 4, 4 minus 4, 0, 0ला 3 डिवाइड केलं 0, 2 and 0. -1 ठेवले -2, -2 minus 4 -6, -6ला 3ने डिवाइड केलं -2, -1 and -2. 5 ठेवले 5 into 2, 10, 10 minus 4, 6, 6 by 2, 6 by 3, 2, 5 and 2. ओके, सेकंड इक्वेशनसाठी सेकंड इक्वेशन काय मिळेल. y इज इक्वल्स टू x + 4 डिवायडेड बाय 3. x y x y. ओके, एक्सच्या ठिकाणी जर आपण 2 ठेवले, 2 + 4, 6, 6 by 3, 2. ओके, 2 we get to coordinates 2 and 2. If we put -4, -4 + 4, 0, 0 by 3, 0, we get -4 and 0. Okay, -4 ठेवले, -4 + 4, 0, 0 by 3, 0. And if we put 5, 5 + 4, 9, 9 by 3, 3, 5 and 3. ओके, हे आहेत कोऑर्डिनेट्स. आता आपल्याला काय करायचे ते ग्राफवर दाखवायचेत, लाईन ड्रॉ करायच्यात आणि आपल्याला मिळेल सोल्युशन ऑफ द इक्वेशन. चला आपण यासाठी लाईन ड्रॉ करू. ओके, हा मित्रांनो क्वेश्चन नंबर 6साठी ग्राफ. काय पॉईंट्स आहेत. पहिल्या इक्वेशनसाठी इक्वेशन आहे 2x - 3y = 4. पॉईंट्स आहेत 2 and 0, म्हणजेच एक्स ॲक्सिसवरील 2, वायवरील 0 म्हणजे हा पॉईंट. त्यानंतर -1 -
2 -1 -2 कुठे येईल मित्रांनो? -1 -2. त्यानंतर 5 and 2. 5 and 2 कुठे येईल? हा 5 दिस 2 5 and 2. ओके, यासाठी काय करायचे आता? लाईन ड्रॉ करू आपण. ओके, हे आहे मित्रांनो लाईन जे आपण कुठल्या इक्वेशनसाठी ड्रॉ केले. इक्वेशन आहे 2x - 3y = 4. ओके, सेकंड इक्वेशनसाठी काय पॉईंट्स आहेत? 2 and 2. ओके, 2 and 2 कुठे मिळेल तो पॉईंट? दिस 2 and 2. सेकंड कोऑर्डिनेट्स -4 and 0. -4 and 0. Okay, this -4 and 0. And the last one 5 and 3. 5 and 3. ओके, चला ह्या इक्वेशनसाठी काय करू आपण? लाईन ड्रॉ करू. ओके, ही लाईन ड्रॉ केली मित्रांनो आपण. कुठली इक्वेशन आहे? 3x इक्वेशन आहे 3y - x = 4. 3y - x = 4. ओके, आता याच्या दोन्ही लाईन आहेत त्या कुठे इंटरसेक्ट झाल्या मित्रांनो? या ठिकाणी. ओके, काय कोऑर्डिनेट्स आहेत? 8 and 4. मग या इक्वेशनचं सोल्युशन काय असेल? सोल्युशन ऑफ द इक्वेशन x = 8, y = 4. चला आपण याला फायनल आन्सरमध्ये लिहू. काय मिळालं मित्रांनो सोल्युशन आपल्याला? द solution of the equations is xy = 8 and 4. ओके, तर आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 6. इक्वेशन आहे 2x - 3y = 4 and 3y - x = 4. ज्याचं सोल्युशन आहे 8 and 4. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आज सॉल्व केला प्रॅक्टिस सेट 1.2 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, ज्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 मधले 6 पैकीचे 5 एक्झाम्पल्स आपण सॉल्व केले मित्रांनो. एक एक्झाम्पल राहिला, एक्झाम्पल नंबर 4, जो तुम्हाला प्रॅक्टिससाठी ठेवला तर तुम्ही सोडवणार. खूप सोपा आहे. ग्राफच्या मदतीने सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व करणं. मित्रांनो, याआधी आपण एक व्हिडिओज जो आहे 1.1 सॉल्व केला, त्यानंतर आज 1.2. हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण पूर्ण आता सिरीज जे आहे म्हणजे 1 by 1 सगळे जे व्हिडिओज आहेत ते आपल्या चॅनलवरती येतील. तर येणारे जे व्हिडिओज आहेत त्याची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करताना ऑल या ठिकाणी प्रेस करा. धन्यवाद.